तणाव घालवण्यासाठी बॉडी स्कॅन मेडिटेशन ही एक माइंडफुलनेसची प्रणाली आहे. त्यामार्फत आपण जागृती वाढवण्यासाठी आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपण काम करत असताना आपल्याला स्ट्रेस निर्माण होतो, ताणतणाव निर्माण होतो. आणि हे मेडिटेशन, ही जी ध्यानसाधना आहे, यामुळं आपल्याला हे जे विचार आहेत किंवा जे ताणतणाव आहेत ते कमी व्हायलाच मदत होते. मग हे बॉडी स्कॅन मेडिटेशन कसं करायचं? तर ही प्रोसेस एकदम सिंपल आहे, त्याचबरोबर प्रभावी आहे. आपण एक प्रकारे पोहलेले असाल, आरामदायक तुम्ही पडलेले असाल आणि मग पायाच्या तळव्यापासून ते डोक्यांच्या अग्रभागापर्यंत, डोक्यांच्या केसापर्यंत प्रत्येक शरीराचा भाग याकडं अलगदपणे जागृत राहायला शिकायचं. आणि जिथं कुठं टेन्शन आहे किंवा ताणतणाव आहे आपल्या शरीरामध्ये, तो आपल्याला रिलीज करायचा आहे, तो तणाव घालवायचा आहे. आपण जागृत राहून तो तणाव घालायला शिकायचा आहे. ह्याचा फायदा काय होतो मित्रांनो? तर ही प्रॅक्टिस ज्यावेळेस आपण करतो, हा सराव ज्यावेळेस आपण करतो, बॉडी स्कॅन मेडिटेशन ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस आपण लेट गो करायला शिकतो. आपण अधिक विधायक राहायला शिकतो. आपल्याला लाईट असं राहिल्यासारखं वाटतं. त्याचबरोबर आपण अधिक शांत देखील आपल्याला ह्याच्यापासून फायदा होतो. माझे एक क्लायंट आहेत मिस्टर राहुल. त्यांना हे ज्यावेळेस मी टेक्निक सांगितलं, त्यावेळेस त्यांचा देखील ज्यावेळेस ते कामावरून खूप बॉदर होऊन येत होते, तो कामातला जे ताणतणाव आहे तो घरी देखील आणला जात होता. आणि ज्यावेळेस हे टेक्निक्स त्यांना शिकवलं, त्यांनी जे प्रॅक्टिस केली, तर त्यावेळेस त्यांना काही दिवसांमध्येच त्यांच्या लक्षात आलं की हे जे बॉडी स्कॅनचे हे टेक्निक्स आहे, ध्यान आहे, त्यामुळं चांगल्या प्रकारे झोप येते, रिफ्रेश वाटतं आणि त्याचबरोबर अधिक शांत होऊन जे विचारचक्र जे गरगरतं आहे ते थांबतं. आंतरिक शांती मिळवण्यासाठी आपल्याला जे नोटबुक आहे, वही आहे, त्यामध्ये आपल्याला कृतज्ञता आपल्याला लिहिता आली पाहिजे. आपल्याला आंतरिक शांती मिळवण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आपण आपल्यामध्ये जो मैत्रीचा विकास आहे तो केला पाहिजे. आणि जे माइंडफुलनेस आहे त्यासाठी आपल्याला कृतज्ञता जनरल आपल्याला लिहिता आली पाहिजे किंवा वहीमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे आपण कोणत्या गोष्टीबद्दल आपण कृतज्ञ आहोत. तर ह्याची सोपी प्रक्रिया अशी आहे की आपण एखादी वही घ्यावी, त्यामध्ये आज मी कोणत्या 3 गोष्टींबद्दल मी कृतज्ञ आहे अशा गोष्टी लिहायच्या आहेत. त्या गोष्टी खूप मोठ्या असतील असं पण नाही आहे. साध्या सोप्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत किंवा ज्या आहेत, ज्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की मी कृतज्ञ आहे, ग्रेटफुल आहेत, अशा त्या 3 गोष्टी लिहायच्या. हे केल्याचे जे फायदे आहेत ते असे आहेत की आपला जो दृष्टिकोन आहे तो विधायक होतो. आपला जो फोकस आहे तो आपल्या चांगल्या बाजूवर निर्माण होतो आणि जे नकारात्मक बाजू आहे त्यातला त्या कमी होतात. त्याचबरोबर आपल्याला आंतरिक शांतता मिळते आणि सुस्पष्टता देखील मिळते. हे केल्यामुळं आपण आपल्या जीवनाचा परमोच्च आनंद आपण मिळवू शकतो. कारण हे छोटे छोटे टेक्निक्स आहेत, परंतु आपण अधिक वेळेस हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की हे खूप प्रभावी आहे. आज कोणत्या गोष्टींबद्दल मला कृतज्ञता निर्माण झाली, कृतज्ञता वाटते, अशा 3 गोष्टी आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये ताबडतोब लिहा आणि मी ते वाचणार आहे. म्हणजे मलाही कळेल की आपण कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहात.